देऊ? काजळ दे मला पहिलं माझं. घे ना. तू मध्ये मध्ये येतेस. मला माझं- तू दुसरं आणून दे रे. माझं हा, नाही दे, दे, सारखं दे, दे. सारखं, मग मला मिळत नाही. दे. मध्ये मध्ये येते सारखी माझ्या. आता शिव कॉम्प्लेक्स अरे मुलींनो, तुम्हाला माहितीये का, एक गोष्ट अशी आहे, एक तीळ आहे ना, तो 7 जणांनी वाटून खाल्ला होता. चल. आम्हाला दोघींना पण नाही वाटून घ्या. तुम्ही ती एक बॅग दोघींमध्ये वाटून वाटून वापरा. त्याच्यातलं पावडर खातील बाय. ते खाल्लं होतं कसं सांग तरी, तू मला आधी नाही सांग. माहित. तू तो बघितलं एक ना? तीळ त्या 7 जणांनी 7 तुकडे अगं, ती केले, फक्त म्हणच आहे. ते कापला आणि काय खाल्ला. खाल्ला बिल्ला नव्हता. आणि ही एक बॅग तुम्ही वापरत नाही, वापरू शकत नाही, काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला दोघींची एक वेळ असते आवरायची. हम्म, आणि मग ती म्हणते मला हवंय, मी म्हणते मला हवंय. हम्म. घाण दिसते मम्मा. दिसू दे घाण दिसते ते. बाबा. मग माहितीये काय, ते माझं सोडून आता मी हिचं आवरू. वाजलेत किती बघ. तुला येऊन परत शाळेत जायचंय. अरे माझ्यासारखं पटपट आवरा. बघ ना मी किती छान सुंदर. हो. आवर. घरावर पटकन जायचं आपल्याला. ॲक्च्युअली वी हॅव स्कूल ऑल्सो टुडे. बाळा तुला ते एक साइडला करून ठेव म्हणलं मी पसारा. चला निघूया निघूया. माफ करा आम्हाला उशीर होतोय. तुला एक ईश्वरीची आठवण माहिती आहे? ती लहान असताना काय म्हणायची? आपल्याला ना काळा बाप्पा बघायला जायचंय, काळा बाप्पा बघायला जायचंय. अरे तू बाप्पा काय आहे तर मी काय बोलू? मला थोडी माहिती होतं की तो गुड इन कलर अँड गुड इन शेप ऑल्सो. मला खूप आवडतं तसे नुसतं. पडल्या तरी तुटायचे नाही. चोडी जोखन की अशी. हा पसारा कोणी आवरायचा? बाबा. हा पसारा ज्याने केला ना त्यांनीच तो आवरायचा. मॅडम चला. अरे आज गणेश जयंती आहे, आपण सगळ्यांनी पटकन आवरलंय. ईश्वरी, वी ऑल आर रेडी. आणि आपण चाललोय कुठे माहितीये ना? गणपती बाप्पा मोरया. मग जर हे मागचं पायाखाली दे ना. अरे किती वेळ हवे. यासाठी एक मुलगी पाहिजे. खरंच पाहिजे. हा? पण आमच्या मुलींना अजून येत नाही तेवढं. आम्ही शिकवतो. तुम्हाला तरी कुठे येत आहे अजून तेवढं? येतो. हम्म? आम्हाला येतो. तुम्हाला तरी कुठे येत आहे? बस धन्यवाद. आता मी हे ओढून उठू का? नको बाय. आधी चल. चल मग. याच्यावर आपल्याला कळतं की किती लोक नियम पाळतात आणि किती लोक नियम पाळत नाही, है ना? सिग्नल वरून 100% 100 मधली 80 लोक पाळत असतील, 10 लोक आपलं निवांत जसं आहे तसं चालू राहायचं, आहे ना? नियम तोडायचे. जास्त लॉक कर. चेक कर लॉक झाली. चला गणपती बाप्पा मोरया. गणेश मार्केटचा गणपती. हा, जेवणाची तयारी संध्याकाळची. आणि इथे संध्याकाळी खूप लोक जेवतात, है ना? आपण दरवर्षी येतो, पण आज जरा काही तांत्रिक कारणामुळे, पण त्याची तयारी. हा, सकाळी आलोय तांत्रिक कारणामुळे.
गाडी लावली ना पाठवून. चला आता गर्दी असेल का नसेल माहिती नाही पण पण वेळ कन्फ्युज होते. बाबा बाईसारखा ते बघ आणि साडी बघायची सेम आहे साडीवरती घालतो. फेमस दुकान इकडे हळद लसूण खोबरं मिरची मोठे नाही पाहिजे. खोबरं असतं 420. 420 रुपये किलो आहे. 20 आहे. हा लसूण चटणीचा गुळ आहे. हे काय आहे? असा काय तो तिखट आहे. हा का घेऊन बघूया. घेऊन बघूया. हे बघ हे वाला घ्यायचं हे वाला नको त्यातला आहे आपल्याकडे. हे काय मग काय कसं वाटलं तुला दर्शन करून? आता आपण जाऊया सिडको सिद्धिविनायक मंदिरमध्ये. सकाळी आल्यामुळे अजिबात गडबड नाही, एकदम शांततेमध्ये दर्शन. स्कूलच्या इथे ना आज ते इथे दांडी होती आम्ही वरून जातो. आता इथे फक्त फोटो काढतो मी तुमचा मस्तपैकी. चला आता आपण जाऊया सिडको सिद्धिविनायक मंदिरामध्ये. जेवढं शक्य होईल तेवढं जास्त आपल्याला दर्शन घेता येईल देवाचं तेवढं आपण घेत असतो. आपण सगळे म्हणजे काय म्हणतात त्याला की जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण देवाच्या दर्शनाचे जातो. आणि आज तर हा मोठा दिवस आहे त्याच्यामुळे समोर सिडको सिद्धिविनायक मंदिर. तारेण रुद्धम एकत्व मनुष्यरूपम ककार पूर्वरूपम आकारो मध्यम रूपम अनुस्वार शांत रूपम वेदी त्वं भूमिरापो नलो निलो नमः त्वं चत्वारि वा पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः. तिथलं तूप संपलं तर ते पातेल्याचं येत होतं. ओके
यंगरवावहै तेजस्विनावधेतमसो मा विद्विषावहै 5 मिनिटं आपण एक अथर्वशीर्ष इतक्या लोकांसोबत आपण अथर्वशीर्ष म्हटलं याचं एक समाधान आहे का नाही ग? आपण आज म्हणजे तिथे अथर्वशीर्षाचं पठण चाललं होतं आणि आपण ते म्हटलं त्याचं एक वेगळं समाधान आहे ना. 5 मिनिटांनी माणसाच्या आयुष्यामध्ये काय फरक नाही पडत, पण ते केलं पाहिजे. अजूनही थांबलो असतो. होय. बोल, काय बोलशील, कसं वाटलं आजचा रिव्ह्यू अनुभव, काय सांगशील तू? रिव्ह्यू म्हणजे बरेच दिवसांनी आपण अगदी असं सकाळी आंघोळ करून आवरून आठवणीने देवळात गेलो, नाही तर जातो पण आपण संध्याकाळी बाहेर पडतो तेव्हा जातो किंवा असं जातो. आज अगदी पहिलं म्हणजे बाकी थांबवून बाकी सोडून सगळं सगळी कामं सोडून पहिला आंघोळ करून त्याच्यामुळे फ्रेश वाटलं आणि सगळे कार्यक्रम वगैरे चालू होते त्याच्यामुळे एकदम छान वातावरण, मंगल वातावरण, तिथलं डेकोरेशन छान होतं. सकाळ सकाळ बाप्पाचं दर्शन घेतल्यावर तिथे आवर्तन वगैरे चालू होती, मस्त वाटलं, खूप छान वाटलं. बरोबर. परत जायचं का? जायचं ना, दर्शन घ्यायला जायचं. याच्यापुढे मला असं वाटतं की आपण असंच सकाळी आवरून आधी दर्शन घ्यायला म्हणजे फ्रेश वाटतंय ना. आपण काय करतो, सगळी कामं आवरतो आणि मग जातो, त्याच्यापेक्षा सकाळी पहिलं दर्शन घेणे वगैरे. चालेल, मग आपण ब्लॉग इथे एंड करूया. हो, मस्त वाटलं सगळ्यांना. थँक्यू वॉचिंग केल्याबद्दल, बघितल्याबद्दल. अभिप्राय पण नोंदवा आपला, है ना. नक्कीच अभिप्राय नोंदवा, कसं काय वाटलं त्याच्याबद्दल, आणि नवीन ब्लॉगची वाट पण बघा. नक्कीच. बाय बाय. येईल नवीन ब्लॉग. बाय बाय. बाय बाय.